छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जेव्हा आपण वाचतो किंवा ऐकतो तेव्हा काळजात एक सल सतत टोचत राहते की जेव्हा स्वराज्याचा सूर्य औरंगजेबाच्या क्रूर कैदेत होता तेव्हा एकही मराठा आपल्या राजाला सोडवण्यासाठी का धावून गेला नाही. हा प्रश्न आपल्या पूर्वजांच्या शौर्यावर नकळत प्रश्नचिन्ह उभा करतो. पण इतिहासाची धूळ झटकून पाहिले तर एक अतिशय रोमांचक आणि डोळ्यात पाणी आणणारा अध्याय समोर येतो. तो म्हणजे ज्योत्याजी केसरकर यांचा अजोड पराक्रम. मराठ्यांचा इतिहास केवळ तलवारीच्या धारेवर लिहिलेला नाही, तर तो रक्ताने भिजलेल्या अढळ निष्ठेचा सुवर्णपट आहे. ही गोष्ट सुरू होते पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या पुन्हाळ या गावापासून, जिथे ज्योत्याजी केसरकर नावाचा एक हिरा राहत होता. ज्योत्याजी हे केवळ संभाजी महाराजांचे मावळे नव्हते, तर ते त्यांची सावली होते. ज्या दिवशी संगमेश्वरला फितुरीचा कळस झाला आणि मुकर्रब खानाने झडप घालून शंभूराजांना कैद केले, त्या दिवशी अवघा महाराष्ट्र सुन्न झाला होता. ही बातमी जेव्हा ज्योत्याजींना समजली तेव्हा ते आपल्या घरी जेवणाच्या ताटावर बसले होते. पहिला घास घेणार इतक्यात ही भीषण बातमी कानावर पडली आणि त्यांच्या हातातील घास ताटातच गळून पडला. आपला राजा शत्रूच्या शृंखलांमध्ये जखडलेला असताना मी अन्न ग्रहण कसे करू, हा विचार त्यांच्या मनात आला आणि ते जेवणाच्या ताटावरून तडक उठले. त्यांच्या मनात एकच ध्यास होता, शंभूराजांची सुटका. आजकालच्या चित्रपटांतून हा भाग गाळला गेला असला तरी 32 शिराळा या गावाच्या मातीला विचारले तर आजही तिथे ज्योत्याजींच्या रक्ताचा वास येईल. मुकर्रब खान जेव्हा महाराजांना कैद करून अंबा घाट उतरून 32 शिराळाच्या दिशेने जात होता तेव्हा मराठ्यांचे सैन्य विस्कळीत झाले होते. पण ज्योत्याजींनी धीर सोडला नाही. त्यांनी अवघ्या काही तासात 100 इमानदार मावळे गोळा केले आणि त्यांच्या सोबतीला होते आप्पाशास्त्री दीक्षित. 32 शिराळाजवळ जेव्हा खानाचा तळ पडला होता तेव्हा मध्यरात्रीच्या सुमारास हर हर महादेवच्या गर्जनेनं आसमंत दुमदुमला. ज्योत्याजी आणि त्यांच्या 100 मावळ्यांनी खानाच्या हजारो सैन्यावर अशा प्रकारे हल्ला केला की मुघलांना काही सुचलेच नाही. एका बाजूला मावळे मुघल सैनिकांची कापाकापी करत होते तर दुसरीकडे ज्योत्याजी आणि आप्पाशास्त्री थेट सैन्याच्या मध्यभागी घुसून शंभूराजांना शोधत होते. या भीषण युद्धात तुफान कापाकापी झाली आणि आप्पाशास्त्री दीक्षितांसह अनेक मराठे मावळे तिथेच हुतात्मा झाले. ज्योत्याजी स्वतः रक्ताने माखले होते, गंभीर जखमी झाले होते, पण शत्रूची संख्या अफाट असल्याने ही मोहीम अपयशी ठरली. जखमी ज्योत्याजी त्या गराड्यातून बाहेर पडले खरे, पण आपल्या राजाला सोडवू शकलो नाही याचे दुःख त्यांना शरीरावरील जखमांपेक्षा जास्त टोचत होते. त्यानंतर ज्योत्याजी केसरकर यांनी ठरवले की आता आयुष्य संभाजी महाराजांच्या कुटुंबासाठी खर्ची घालायचे. ते तिथून थेट रायगडावर पोहोचले आणि महाराणी येसूबाई व युवराज शाहू यांच्यासोबत सावलीसारखे उभे राहिले. पुढचे 8 महिने त्यांनी रायगड लढवला. पण जेव्हा रायगड पडला आणि राजपरिवार औरंगजेबाच्या कैदेत गेला तेव्हा ज्योत्याजींनी पळून जाण्याऐवजी स्वतःला मुद्दाम कैद करवून घेतले. त्यांना ठाऊक होते की आता स्वराज्याचा वारस शत्रूच्या ताब्यात आहे आणि त्यांना संरक्षणाची गरज आहे. पुढची 18 वर्षे ज्योत्याजी केसरकर यांनी औरंगजेबाच्या छावणीत जे हाल सोसले त्याची कल्पनाही आज आपण करू शकत नाही. मुघल छावणीत जेव्हा अन्नाचा तुटवडा असायचा आणि येसूबाई साहेब व बाल शाहू महाराजांना उपास पडू लागले तेव्हा ज्योत्याजींनी आपली बुद्धी आणि निष्ठा पणाला लावली. इतिहासात उल्लेख आहे की जेव्हा काहीच खायला नसायचे तेव्हा ज्योत्याजी कापसाचे काकडे म्हणजे वाती तेलात भाजून त्यावर उरलेला थोडा भात परतायचे आणि तो काकड भात बाल शाहूंना भरवायचे, जेणेकरून स्वराज्याचा राजा उपाशी राहू नये. ही सेवा केवळ शरीराची नव्हती, तर ती स्वराज्याच्या भविष्याची होती. औरंगजेबाच्या छावणीतील तो काळ, ती उपासमार आणि सततचे अपमान सोसतानाही ज्योत्याजींचा स्वाभिमान ढळला नाही. शाहू महाराजांच्या कैदेतील विवाहाचं नियोजन करणे असो किंवा मुघलांच्या कुटील कारस्थानांपासून त्यांना वाचवणे असो, ज्योत्याजी अभेद्य ढाल बनून उभे राहिले. मुघल छावणीत औरंगजेबाने शाहू महाराजांचं मन वळवण्याचे अनेक प्रयत्न केले, पण ज्योत्याजींनी त्यांच्यावर शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या संस्कारांचं पांघरून घातले होते. अखेर 1760 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जेव्हा शाहू महाराजांची सुटका झाली तेव्हा ज्योत्याजी त्यांच्यासोबत स्वराज्यात परतले. साताऱ्यात शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाल्यावर त्यांनी आपल्या या काका समान सेवकाचं ऋण मान्य केले आणि साताऱ्यात केसरकर पेठ वसवली.
ही पेठ आजही साताऱ्यात उभी आहे आणि ती जोत्याजी केसरकर यांच्या स्वामीनिष्ठेची साक्ष देत आहे. आपण चित्रपटात जे पाहतो ते केवळ एक बाजू असते, पण खऱ्या इतिहासात जोत्याजी केसरकर, आप्पाशास्त्री दीक्षित आणि रायप्पा महार यांसारख्या असंख्य वीरांनी शंभूराजांना वाचवण्यासाठी रक्ताचे पाट वाहिले होते. हे वीर इतिहासाच्या पानात झाकले गेले असले तरी त्यांची निष्ठा सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांत आजही जिवंत आहे. जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीत जोत्याजी केसरकरांसारखी माणसं जन्माला येतील, तोपर्यंत स्वराज्याचा स्वाभिमान कोणीही संपवू शकणार नाही. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीतील अशाच विसरल्या गेलेल्या वीरांच्या, गड किल्ल्यांच्या आणि आपल्या छत्रपतींच्या जाज्वल्य इतिहासाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या ऑल अबाउट महाराष्ट्र या चॅनलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.